म्हणत होतो आपल्या आमदार साहेबांना, समीर कुडावारांना की मी आता आजकाल भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमालाच जात नाही, कारण मी एवढे कामं जी झाली आहे ती करायचं ठरवलं तर माझं आयुष्य ह्याच्यातच जाईल. त्याच्यामुळे मी काही पुलाच्या उद्घाटनाकरता आलो नाही. मी पहिल्यांदा तुमचं दर्शन घेण्याकरता आणि भोजाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरता आलो. ही गोष्ट खरी आहे की हा पूल खूप महत्वाचा आहे. आपल्या या सगळ्या भागातले आमदार खासदार यांचा विशेष रूपाने आग्रह होता. समीरनी अनेक वेळा याची मागणी केली आणि विशेषतः माझे सहकारी आज नाही आहेत, रामदासजी आंबटकर, या कामाकरता कमीत कमी 3-4दा स्वतः माझ्याकडे आग्रहाने चक्रा मारून हे कसं महत्वाचं आहे झालं पाहिजे याचा सातत्याने आग्रह केला. पण सेंट्रल रोड फंडातून थोडा उशीर झाला. खरं म्हणजे रामदासच्या समोर जर हा पूल मंजूर झाला असता आणि आजच्या कार्यक्रमात त्याच्या रामदास असता तर आनंद अजून द्विगुणित झाला असता. पण आपल्या हातात नाही आहे. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे आणि त्यामुळे याला हा यावतचंद्र दिवाकरून नियम, याला कोणी अपवाद नाही आहे. पण आपल्या जीवनामध्ये एखादा माणूस किती दिवस जीवन जगला यापेक्षा कसं जीवन जगला हे जास्त महत्वाचं आहे. भगवानजी, रामदासजी, सगळा वसंतराव आता आहे, त्यात भेट झाली त्यांची माझी, या सगळ्यांनी परिवाराने आमच्या पक्षाकरता विचाराकरता इथल्या अनेक लोकांनी त्या प्रतिकूल काळात काम केलं. त्या सगळ्यांबद्दल मला स्मरण आहे. दुर्भाग्याने आज रामदास या ठिकाणी नाही आहे. त्याचंही पण मी स्मरण करतो, कारण आज नक्कीच त्याच्या आत्म्याला शांती मिळेल, कारण हा प्रकल्प त्याच्याही स्वप्नातला होता. या ठिकाणी हा जो पूल मंजूर झाला हा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याकरता खूप महत्त्वाचा आहे आणि या पुलामुळे निश्चितपणे येणाऱ्या भाविकांची सोय पण होणार आहे. विशेषतः या पुलावर मी आत्ताच आमच्या चीफ इंजिनियरला विचारलं की याच्यावर 2.5 किलोमीटर अप्रोचेस देखील पुलाचे आहेत, तेही पण चांगल्या क्वालिटीचे बनवून त्याच्यावर लाईट लावून त्याला सुंदर करण्याचा आणि निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. आणि माझी विनंती आहे आमदार साहेबांना आणि आपल्या सगळ्यांना, खासदार साहेबांना, की आपल्या सगळ्यांना मान्य असेल तर या पुलाचं नाव संत भोजराजी महाराजांच्या नावाने आपण जरूर ठेवा. त्याची पण मी अनुमती देऊन ठेवतो. कदाचित उद्घाटनाला मी आता येईल की येऊ शकणार नाही, पण तुम्ही कार्यक्रम करा, खासदार साहेब आणि तुम्ही सगळे मिळून. पंकजजी आहे पालकमंत्री, हेही आहेत यवतमाळ जिल्ह्यातले. हां, त्यांचा उड्डाण पूल, त्याचं नाव काय ठेवायचं बघा, पण महाराजांचं नाव ठेवा. दुसरी अजून एक चांगली गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांचे आवडते नेते, लोकनेते, आणि ज्यांनी आपल्या आयुष्यात दातृत्व काय असते आपल्याला शिकवलं, लाखो लोकांचं जीवन ज्यांनी त्याला मदत केली, असे दत्ताभाऊ नुकतेच आपल्याला सोडून गेले आहे. आणि ज्यावेळी दत्ताभाऊंनी काँग्रेसचे खासदार होते त्याचवेळी त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये मृत्यूपत्र केलं होतं आणि त्या मृत्यूपत्राचे सगळे अधिकार मला दिले होते. त्यांच्या परिवारातलं पहिलं पार्टिशन झालं होतं, पण परवा सगळ्यांच्या उपस्थित दत्ताभाऊंच्या नावाने जी प्रॉपर्टी त्याचं पुढलंही पण अतिशय आनंदात सगळं डिस्ट्रीब्युशन झालं. त्यावेळी मी सागरला आणि समीरला अशी विनंती केली की माझी एक तुम्हाला विनंती आहे की दत्ताभाऊंनी आयुष्यभर दातृत्व हा त्यांचा खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठा सद्गुण होता. जात पात पंथ धर्म भाषा न बघता प्रत्येक गरीब माणसाला मदत करणं हा त्यांचा स्वभाव होता. तेव्हा त्यांच्या नावाने आपण आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आम्ही माहूरला, आपल्या इकडे इथेही पण मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांच्या ट्रिप्स येतात. आम्ही आमच्याकडे बसेस आहेत, आता अजून बसेस वाढवणार आहोत, 10 बसेस करणार आहोत आणि निशुल्क सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगांना आम्ही त्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने घेऊन जातो. तर मी त्यांना विनंती केली होती की आपण माहूरला करूया, पण माहूरला आत्ताच मला राजू मिश्र यांनी ऑलरेडी 2 चांगल्या धर्मशाळा आहेत, पण त्यामुळे मी आत्ताच राजू मिश्रांच्या मार्गदर्शनाने सल्ल्याने त्यांना विनंती केली की वर्धा जिल्हा ही मेघे साहेबांची जन्मभूमी कर्मभूमी होती आणि त्यामुळे आता जी सागर आणि समीरला मी विनंती केली होती ती मोठी धर्मशाळा आणि ज्यात चांगले कार्यक्रम, अशा चांगल्या प्रकारचा मोठा प्रकल्प आणि अतिशय नाममात्र शुल्कात इथे येणाऱ्या लोकांना अन्नछत्र आपण सुरू करू, जेणेकरून मेघे साहेबांची स्मृती या जिल्ह्यात लोकांच्या सातत्याने लक्षात राहील. तेव्हा या प्रकल्पाचे बद्दल
सागर आणि समीर यांनी ती जबाबदारी घेतली आहे. त्यांनी मला सांगितलं की तुम्हालाच त्यांनी लिक्विडेटर अपॉइंट केला, त्यामुळे तुमचा अधिकार आहे निर्णय घेण्याचा. पण म्हटलं मी काही कुठलाही निर्णय घेत नाही, तुम्ही दोघांनी घ्या. आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने पुढे आहोत, तेच पूर्ण करतील, पण कमी जास्त झालं तर आम्ही त्याच्या मागे सगळेजण आहोत. आणि त्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणी आम्ही नक्की पूर्ण करू. माझी फक्त समीर भाऊंना, पालकमंत्र्यांना आणि आपल्या खासदार साहेबांना विनंती आहे की एवढंच बघा की आम्हाला चांगली जागा फक्त मिळून द्या, बाकी सगळं आम्ही नक्की उभं करू. त्यामुळे मला आनंद आहे की हा प्रकल्प पूर्ण होईल. जिल्ह्यामध्ये आता हळूहळू 10,000 कोटी रुपयापर्यंतची कामं हे निर्णया माध्यमातून झाली आहेत, होत आहेत. त्या सगळ्या कामाबद्दल काही मी फार उल्लेख करत नाही, पण विशेषतः जी कामं आता सुरू आहे त्यात मला आनंद झाला की विशेषतः हिंगणघाटमध्ये खूप ॲक्सिडेंट झाले. चुकीचा DPR बनला, त्यामुळे त्या ठिकाणी आपण पूल मंजूर केला, त्याचं काम जोरात सुरू आहे. त्याचा मला अतिशय आनंद झाला. त्याचबरोबर त्याच्याबरोबरच मौजा, इसापूर तालुका देवळी इथेही पण जवळपास 4 पदरी उड्डाणपुलाचं काम 51 कोटीचा पूल आहे, 10% पूर्ण झालं. आणि कलवडे चौकातलं जे आहे ते 38% काम पूर्ण झालेलं आहे. आज नव्याने काही कामाची मी घोषणा करतोय. केळझर गावातील रस्त्याचं 1 टाइम इम्प्रुव्हमेंटमध्ये 3 किलोमीटर 13 कोटी रुपये, व्हाईट टॉपिंग सिमेंट कॉन्क्रीटचा रोड. वर्धा बुटिबुरी सेक्शनमध्ये NH 361 मधील वर्धा शहरागत जुना पाणी चौक ते सर्व्हिस रोडचे काम व BD पादचारी पूल लांबी 3 किलोमीटर, किंमत 7 कोटी रुपये. NH 44 मध्ये सोनेगाव लोधी बेला टी पॉइंट येथे पुन्हा अपघात प्रवण क्षेत्र होतं, तिथे 2 किलोमीटरचा 44 कोटीचा पूल मंजूर केलेला आहे. नंतर जाम पांढरकवडा NH 44 वर जाम जवळील वळण रस्त्याचं बांधकाम आता 4 किलोमीटर आहे, 150 कोटीचं, ते नवीन मंजूर झालेलं आहे. त्याचा अपॉइंटमेंट डेट IOA दिलेला आहे, लवकरच त्याचंही काम सुरू होईल. NH 44 मधले कोळी शिवार येथे जे ब्लॅक स्पॉट आहे 7 किलोमीटरची किंमत 50 कोटी, ते पण मंजूर झालेलं आहे. सालोड बायपास सावंगी मेघे शहराकडे जाणारा जो जुना महामार्ग आहे त्याचे बांधकाम आणि ब्लॅक स्पॉट याचंही काम मंजूर झालं आहे 50 कोटी रुपयाचं. मेघे साहेबांचं गाव होतं हे, त्यांनी याची मागणी केली होती. वर्धा बुटिबोरी NH 361 वर रस्ता सुरक्षा अंतर्गत पवनार जंक्शन येथे उड्डाणपूल त्याचं बांधकाम ब्लॅक स्पॉट म्हणून तेही पण 35 कोटीचं मंजूर झालेलं आहे. DPR सुरू आहे, 3-4 महिन्यात त्याचंही काम सुरू करण्याचा प्रयत्न राहील. वर्धा बुटिबोरी मार्गावर केळझर जवळील ॲनिमल अंडरपासचं काम 19 कोटी, तेही मंजूर केलेलं आहे. वर्धा सालोड ते पुलगाव हे दुपदरीकरणाचे जे काम आहे 25 किलोमीटर 252 कोटी रुपये, तेही पण निश्चित केलेलं आहे. त्याचाही कंत्राटदार निश्चित झालेला आहे, काम सुरू होईल. एक रस्ता आहे, खूप घाणेरडा आहे तो, त्याचा आत्ताच मला नगराध्यक्षांनी सिंधीच्या आणि समीरजींनी सांगितलं की अतिशय घाणेरडा रस्ता आहे, खूप अडचणी लोकांना होतात. त्याचा नव्याने DPR तयार केलेला आहे आणि हा सेलडोह ते पवनार असा जोडणारा मोठा रस्ता आहे.